हॅलो हॅलो. बघा आपण काल काय बघितलं होतं. काल आपण मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी पण बघितल्या होत्या. आणि आपण आता ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशनवरती काय आहे, न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. ठीक आहे, न्यूमरिकल सॉल्व करताना बघा आता फर्स्ट न्यूमरिकल आहे. आता बघा असले जे टाईपचे न्यूमरिकल आहेत ते काय आहे, 2 मार्कसाठी आहे. किती, सॉरी 4 मार्कसाठी. किती मार्कसाठी आहे? 4 मार्कसाठी. तर मग दिलेलं आहे बघा, इफ ए मॅट्रिक्स दिलेला आहे 5 3 -1 1 आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2 -1 3 2. आणि याच्यात काय सांगितलं आपल्याला, इथं मल्टिप्लिकेशन करायचं सांगितलं. काय करायचं सांगितलं, सॉरी, फाइंड 2a - 3b. काय करायचं आहे, 2a - 3b फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय की इथं स्केलर मल्टिपल दिलेलं आहे 2. ह्या 2नी काय करायचं, ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतरनं बी मॅट्रिक्सला 3नी मल्टिप्लाय करायचं. आणि नंतरनं 2a - 3b करायचं आहे. काय करायचं आहे, 2a - 3b. तर बघा मग आता याचं सोल्युशन कसं येईल, इथं लिहा पहिले सोल्युशन. मग आता ए मॅट्रिक्स, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं पहिले, 2a. मग 2a मॅट्रिक्स जो आहे, मग 2 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय आहे, 5 3 -1 आणि 1. ठीक आहे. मग आता याने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार, 2 इंटू 5 2 इंटू 3 2 इंटू -1 2 इंटू -1 आणि 2 इंटू 1. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स काय भेटेल आपल्याला, मग बघा 5 दुने 10, 3 दुने 6 आणि 2 इंटू -1 -2 येणार. काय येणार, -2 आणि 2 1 जा 2. म्हणजे इथं आपल्याला 10 6 -2 आणि 2. त्याच्यानंतर ना इथं फाइंड आउट करायचं 3b. मग 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बी काय आहे, ही मॅट्रिक्स बी जो आहे तो दिलेला आहे बघा 2 -1 3 आणि 2. ठीक आहे. मग हा जो स्केलर मल्टिपल आहे 3ला काय करायचं, प्रत्येकाने मल्टिप्लाय करायचं. मग बघा आता इथं थोडं मध्ये 3 लिहायचं राहिलं आपलं. ठीक आहे. इथं हा स्केलर मल्टिपल किती आहे, 3. किती आहे, 3. ठीक आहे. मग ह्या 3ने काय करायचं, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग बघा मल्टिप्लाय केल्यानंतर ना 3 इंटू 2 3 इंटू -1 नंतर इथं 3 इंटू 3 नंतर ना 3 इंटू 2. ठीक आहे. मग बघा याचा बी मॅट्रिक्स 3b मॅट्रिक्स काय येणार, मग इथं 3 दुने 6, आता 3 1 3 पण -3 येणार. त्याच्यानंतर ना 3 3 9 आणि 3 दुने 6. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हे 2 मॅट्रिक्स भेटले आणि आपल्याला काय सांगितलंय, 2a मायनस काय सांगितलंय, काय फाइंड करायचं आहे, 2a - 3b करायचं आहे. मग बघा आता 2a मॅट्रिक्स लिहा आधी. मग 2a मॅट्रिक्स काय आहे, 2a मॅट्रिक्स आलेला आहे बघा 10 6 -2 आणि 2. मग -3b काय आहे, 6 -3 9 आणि 6. ठीक आहे. मग आता यांचा मायनस केल्यानंतर मॅट्रिक्स येईल बघा 10 -6 6 -3 त्याच्यानंतर -2 -9 त्याच्यानंतर इथं काय येईल 2 -6. मग बघा फायनल मॅट्रिक्स येणार, फायनल मॅट्रिक्स इकडे लिहू 2a - 3b इक्वल्स टू मॅट्रिक्स काय आलं, मग बघा 10तून 6 गेले, इथं 4 राहिले. त्याच्यानंतर
बघा 6 मायनस मायनस 3 मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे इथं किती येणार 9 येणार. त्याच्यानंतर ना -2 -9 काय येणार -11 आणि नंतर इथं 2 - 6 किती येणार -4. ठीक आहे, याला आपलं फायनल आन्सर. असा प्रश्न आला तर 4 मार्कसाठी तो. ठीक आहे, मग काय केलं आपण इथं की स्केलर मल्टिपलने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर ना काय झालं स्केलर मल्टिप्लाय केल्यानंतर ना इथं आपल्याला 2a आणि 3b मॅट्रिक्स भेटले. ठीक आहे, हा काय आहे 3b हा काय आहे 2a. ठीक आहे, आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला 2a - 3b करायचं होतं. आपण ते मॅट्रिक्स एकमेकांमधून मायनस केले. मायनस केल्यानंतर ना आपल्याला फायनल मॅट्रिक्स भेटला 4 9 -11 -4. बघा असला प्रश्न 4 मार्कसाठी येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट बघा सेम आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे इफ ए इक्वल्स टू काहीतरी दिलेलं आहे. काहीतरी म्हणजे एक मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2. याची ऑर्डर किती आहे 2x2. त्याच्यानंतर बी दिलेला आहे 4 5 1 -3. याची पण ऑर्डर किती आहे 2x2 आहे. मग फाइंड 3x आणि प्लस वाय करायचं आहे. मग पहिले 3x फाइंड आउट करायचा. वाय एक मिनटं इथं ए आणि बी दिलेलं आहे. ठीक आहे, मग इथं याचा अर्थ काय आहे की हा जो आहे 3a प्लस वाय म्हणजेच बी आहे. ठीक आहे, हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग काय करायचं इथं बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करायचं 3a. मग 3a इक्वल्स टू काय होईल 3 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय 1 2 -1 आणि 4. मग करा मल्टिप्लाय. ब्रॅकेटमध्ये बघा 3 इंटू 1 3 इंटू 2 त्याच्यानंतर 3 इंटू -1 आणि इथं येईल 3 इंटू 4. ठीक आहे, मग आपल्याला 3a मॅट्रिक्स भेटला बघा. 3a इक्वल्स टू 3 3 दुनी 6 6. आता बघा 3 इंटू -1 3 इंटू -1 काय येईल इथं -3 येणार. काय येणार -3 आणि 4 त्रिक 12. मग हा भेटला आपल्याला 3a. आपल्याला काय करायचं आहे 3a प्लस बी करायचं आहे. काय करायचं आहे 3a प्लस बी. मग बघा 3a प्लस बी करायचं. मग पहिले 3a लिहा. 3a मॅट्रिक्स काय आहे आत्ताच आपण फाइंड आउट केला किती 3 6 -3 आणि 12. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस बी मॅट्रिक्स काय आहे 4 5 1 -3. ठीक आहे, मग बघा -3. मग बघा यांची काय होणार ॲडिशन होणार 3 + 4. करस्पॉन्डिंग एलिमेंट काय करायचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सोबत ॲड करायचे. मग 3 + 4 त्याच्यानंतर 6 + 5 -3 + 1 -3 + 1 12 + -3. मग बघा आता काय होणार 4 आणि 3 7. किती येणार 7. त्याच्यानंतर 6 आणि 5 11. त्याच्यानंतर -3 + 1 इथं काय येईल -2 येणार. त्याच्यानंतर 12 + -3 किती येणार 9 येणार. किती येणार 9 येणार. ठीक आहे, मग बघा आपल्याला 3a प्लस बी 3a प्लस बी काय भेटला 7 11 -2 आणि 9 भेटलं. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलं. याच्यात काय केलं आपण तर याच्यामध्ये पहिले बघा स्केलर मल्टिपल दिलेला होता ए साठी 3. मग त्याला 3 ने मल्टिप्लाय करून घेतलं ए मॅट्रिक्सला. मग आपल्याला 3a मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला 3a प्लस बी करायचं होतं. मग तो जो मॅट्रिक्स आला होता 3aचा त्याच्यामध्ये आपण काय केलं बी मॅट्रिक्स ॲड केला. मग आपल्याला फायनल आन्सर भेटलं 7 11 -2 आणि 9. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा सोल्युशन. हा प्रश्न झाला का आत्ता एवढ्यात नाही. एक मिनटं चेक करून घेऊ. डबल नको व्हायला. नाही झालाय. ठीक आहे, तर हा सेमच आहे. तुम्ही होमवर्क पण करू शकता. ठीक आहे, सॉल्व करायचं जाऊ दे सॉल्व करू आपण. मग बघा आता सोल्युशन
मग बघा ए मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे. ए मॅट्रिक्स आहे 2 3 -4 5. त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स दिलेला आहे 3 7 1 9. मग फाईंड 2a + 3b. मग इथं पहिले 2a फाइंड आउट करायचा. 2a काय येईल, 2 इंटू मॅट्रिक्स ए. ए मॅट्रिक्स काय आहे 2 3 -4 आणि 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 2ने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. मग 2 इंटू 2, नंतर 2 इंटू 3, त्याच्यानंतर 2 इंटू -4, नंतर 2 इंटू 5. मग हा मॅट्रिक्स येईल 2a मॅट्रिक्स. काय येईल 2a मॅट्रिक्स. 2a मॅट्रिक्स काय आला बघा, 4 6 आणि -4 इंटू 2 किती होतं, -4 इंटू 2 -8 आणि 5 दुनी 10. ठीक आहे. म्हणजे हा आला 2a मॅट्रिक्स. आता आपल्याला दुसरा मॅट्रिक्स काढायचा 3b. मग 3b बघा, 3b काय आहे 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग 3 इंटू मॅट्रिक्स बी लिहा. मॅट्रिक्स बी काय आहे 3 7 1 9. ठीक आहे. मग बघा आता 3ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 3, 3 इंटू 7, नंतर 3 इंटू 1 आणि 3 इंटू 9. मग बघा आता इथं 3 त्रिक 9, 3 3 7 21, 3 7 21 आणि 3 1 3 आणि 9 त्रिक 27. मग बघा आता आपल्याला काय करायचं आहे 2a + 3b करायचं आहे. काय करायचं आहे 2a + 3b. मग ह्यांची काय करायची ॲडिशन करायची. आता ॲडिशन करताना बघा 2a मॅट्रिक्स लिहा आधी. 2a मॅट्रिक्स काय आहे 4 6 -8 आणि 10. ठीक आहे. प्लस 3b. 3b काय आहे 9 21 3 27. मग यांची सगळ्यांची ॲडिशन करायची. ॲडिशन करताना काय होणार 4 + 9 6 + 21 -8 + 3, त्याच्यानंतर 10 + 27, 10 + 27. मग बघा इथं काय येणार 2a + 3b जो मॅट्रिक्स आहे तो काय येईल बघा 9 4 13, त्याच्यानंतर 6 आणि 21 + 6 किती झाले 27 आणि -8 + 3 किती झाले -5. त्याच्यानंतर 27 + 10 37. मग हा आला आपला 2a + 3b. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता बघा हा पण सेमच प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय फक्त इथं काय आहे की हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे हा 2 × 3चा दिला आहे आणि हा पण किती आहे 2 × 3. हा किती आहे 2 × 3 2 × 3. मग यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे. ठीक आहे. मग सबस्ट्रॅक्शन करायचं. प्रत्येकाला काय करायचं पहिले 3ने मल्टिप्लाय करायचं, नंतर पुन्हा याला 4ने मल्टिप्लाय करायचं आणि मग हे दोन काय करायचे एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करायचे. आता तुम्ही हे होमवर्क करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपण जर नंतर वेळ भेटला तर परत सॉल्व्ह करू, तसं काही नाही. ठीक आहे. आता बघा इथं काय आहे की हे पण सेमच. इथं फक्त 3 मॅट्रिक्स दिले. काय दिले 3 मॅट्रिक्स. मग इथं सोल्युशन बघा, हे सॉल्व्ह करून दाखव. ठीक आहे. मग सोल्युशन बघा. आता पहिले काय सांगितले आपल्याला 3a + 4b - 2c फाइंड आउट करायचं आहे. मग सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करायचं 3a. मग 3a कसं येईल 3 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय दिलेलं आहे 2 -3 3 आणि 4 दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता 3a. मग 3 प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. मग काय होईल इथं 3 2 6, 3 त्रिक 9 पण मायनस साईन येणार, 3 त्रिक 9 दोघांना पण पॉझिटिव्ह साईन आहे, 3 चौक 12. ठीक आहे. हा आला आपला 3a. त्याच्यानंतर 4b. 4 इंटू बी मॅट्रिक्स. मग बघा आता 4 इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय आहे 4 5 3 -2. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल आता 4 चौक बघा 4ने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8 पण मायनस साईन येईल. ठीक आहे. मग हा आला आपला 4b. हा काय आला 4b. हा काय आहे 3a. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला सी फाइंड आउट करायचं. पण सी काय आहे 2c काढायचं आहे. मग बघा 2 इंटू मॅट्रिक्स सी. सी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे 3 -1
0 6. ठीक आहे. मग बघा इथं 2नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. 3 दुने 6, बे दुने बे एक बे पण मायनस साईन येईल म्हणजेच -2. पण 2 0 0च होतं म्हणजे 2 × 0 0. त्याच्यानंतर 6 दुने 12. मग बघा आपल्याला 2c भेटला. मग आता काय करायचं सगळ्यांची जसं आपल्याला इक्वेशन विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे 3a + 4b - 2c. मग आता याचं काय होणार प्रत्येक मॅट्रिक्सला काय करायचं याच्यामध्ये ॲड सबस्ट्रॅक्ट करायचं. मग बघा पहिला 3a काय आहे 6 - 9 नंतरनं 9 आणि 12 आहे. त्याच्यानंतरनं प्लस बी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे 4b काय दिलेलं आहे म्हणजे काय आला आपला 16 20 12 -8 आला 4b आणि -2c काय आहे 6 - 12 0 6 2 -2 0 आणि 12. ठीक आहे. मग आता बघा यांचे आधी या दोघांची ॲडिशन करून घ्यायची नंतर ह्या जो मॅट्रिक्स येणार त्याची सबस्ट्रॅक्शन करायची. तर बघा मग ॲडिशन करताना 6 + 16 -9 + 20 त्याच्यानंतरनं 9 + 12 त्याच्यानंतरनं 12 + -8 -8. ठीक आहे. आणि हा जो 2c मॅट्रिक्स आहे हा ॲज इट इज ठेवा. हा काय आहे 6 - 2 0 आणि 12. मग बघा आता इथं हा मॅट्रिक्स काय येईल 26 आणि 16 आणि 6 22. त्याच्यानंतरनं -9 + 20 किती येणार 11 येणार. त्याच्यानंतरनं 9 + 12 किती झाले 21 आणि 12 - 8 12मधून 8 गेले 4 राहिले. ठीक आहे. त्याच्यानंतरनं -2c सांगितलेलं आहे 2c तसाच 6 - 2 0 आणि 12. मग बघा आता हा जर मॅट्रिक्स आपण याच्यातनं मग सबस्ट्रॅक्ट केला तर सबस्ट्रॅक्शन केलं काय येईल बघ इथं साईडला मी एक रेष मारतो. ठीक आहे. इक्वल्स टू आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे बघा -22 मायनस काय होणार 6 त्याच्यानंतरनं 11 -2 त्याच्यानंतरनं 21 - 0 आणि 4 - 12. मग बघा फायनल मॅट्रिक्स काय येईल 22मधून 6 गेले किती राहिले 16. त्याच्यानंतर बघा 11 - -2 म्हणजेच काय होणार प्लस होणार म्हणजे 11 आणि 2 13. त्याच्यानंतर 21 तसेच 21 - 0 1 त्याच्यानंतर 4 - 12 किती येणार -8 येणार. मग आपल्याला जो मॅट्रिक्स पाहिजे होता कोणता तो भेटला बघा काय भेटलं तर 3a + 4b - 2c = काय आलं तर हा मॅट्रिक्स आला. ठीक आहे. इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला हा मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे. 16 नंतरनं 13 नंतर 21 आणि -8 असला प्रॉब्लेम जर आला तर तो पण 4च मार्क लिहिल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये रूल ऑफ इक्वेलिटी लावायचा आहे. ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम असला प्रॉब्लेम पेपरला येतो बघा सोल्युशन. मग इथं काय दिलेलं आहे ए मॅट्रिक्स दिलेला आहे नंतर ए मॅट्रिक्समध्ये x 2 - 5 3 1 2y त्याच्यानंतर बी मध्ये काय दिलं आहे 2y प्लस काय दिलं आहे 5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर 6 - 15 9 3 - 6 आणि इथं काय सांगितलं इफ 3a = b म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला स्केलर 3 जर एला मल्टिप्लाय केलं तर तो काय होतो बीच्या इक्वलमध्ये येतो. मग बघा या इक्वेशनमध्ये पुट करायचं 3 तासाच मॅट्रिक्स ए पुट करा. मॅट्रिक्स ए काय आहे x 2 - 5 3 1 आणि 2y. ठीक आहे. इक्वल्स टू काय आहे की 2y + 5 नंतर 6 - 15 नंतर इथं 9 3 आणि -6. मग बघा या 3ने काय करायचं सगळ्याला मल्टिप्लाय करा
म्हणजे मध्ये मल्टिप्लाय करायचं. मध्ये मल्टिप्लाय जर केलं तर काय येणार 3 × x 3x, 3 दुने 6, 3 पाचे 15, पण -15 होईल, काय होईल -15. त्याच्यानंतर 3 त्रिक 9, त्याच्यानंतर 3 एक 3 आणि 3 दुने 6 म्हणजे 6y इक्वल्स टू काय आलं 2y + 5, नंतर इथं 6, नंतर इथं -15 ॲज इट इज, नंतर इथं 9 3 -6. आता बघा रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय होणार आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंट काय राहणार आहे, एकमेकांच्या सेम राहणार आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो 3x आहे तो कशाची इक्वल येणार आहे, ह्या 2y + 5 च्या इक्वलमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं हा जो 6y हा कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे, -6 च्या इक्वलमध्ये येणार आहे. ठीक आहे. नंतर बघा इथं 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं 15 आहे, इथं पण 15 आहे, इथं 3 आहे, इथं 9 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 9 आहे. ठीक आहे. मग लिहायचं खाली ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी, ठीक आहे. मग काय येणार 3x इक्वल्स टू 2y + 5. ठीक आहे. अँड हा 6y इक्वल्स टू -6. मग बघा y इक्वल्स टू काय भेटन -6/6, म्हणजेच y इक्वल्स टू किती आलं -1 आलं. ठीक आहे. मग ते -1 काय करायचं याच्यात पुट करायचं. मग 3x इक्वल्स टू 2y - 1, -1 म्हणजे y इक्वल्स टू आलेलं +5. मग काय येणार -2 + 5 इक्वल्स टू 3x. मग बघा इथं काय होईल, मग x आता बघा हा जो x आहे x ला काय 3 मल्टिप्लाय इकडे आले काय होईल, तो डिवाइड होईल. 5 + -2 किती होईल ते 3. 3 काय येणार आहे 3/3 म्हणजेच x इक्वल्स टू किती आलं 1. x इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 1 आणि y इक्वल्स टू काय आलं -1. काय आलं -1. ठीक आहे. मग बघा आपल्याला xy किती भेटले +1 आणि -1 किती भेटलं +1 आणि -1. ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना. ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय आहे की करस्पॉन्डिंग एलिमेंट काय राहते एकमेकांच्या सेम राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा तोच आहे वाटतं, डबल कॉपी झाला आहे. ठीक आहे. 1 मिनिट ती स्लाइड डिलीट करू आपण. ही पण डिलीट करायची आहे. नंतर तर बघा यातच सॉल्व केला आपण, हा पण डिलीट करू. नंतर हा बघा हा जरा वेगळा क्वेश्चन. ठीक आहे. हा पण सॉल्व करू आता. सोल्युशन बघा सोल्युशन काय दिलेलं आहे क्वेश्चन काय दिलेलं आहे a = 2 3 4 7 आणि b = 1 3 4 6. मग आपल्याला काय आहे की इथं 2 मॅट्रिक्स दिले. ठीक आहे. 2 मॅट्रिक्स नंतर काय फाइंड आउट करायला सांगितलं 2a + 3b - 4i. ठीक आहे. मायनस काय सांगितलंय 4i सांगितलंय. आता i म्हणजे काय आहे इथं बघा, इथं दिलेलं इज ए युनिट मॅट्रिक्स. ॲक्च्युली इथं आय कॉमा करून आय इथं. ठीक आहे. मग आय इज ए युनिट मॅट्रिक्स. आय काय युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याचे डायगोनल एलिमेंट 1 राहत्या आणि अदर दॅन डायगोनल एलिमेंट जे ते काय राहत्या 0 राहत्या, त्याला काय म्हणायचं युनिट मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं युनिट मॅट्रिक्स. मग बघा आता थोडं स्ट्रेटमध्ये लिहितो. ठीक आहे. बघा 2a + 3b - 4i. मग आता सगळ्यात पहिले 2a फाइंड आउट करायचं. मग 2a काढा. मग 2a काय आहे 2 × a करायचं. मग 2 × a मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स कोणता आहे 2 3 4 आणि 7 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2a मॅट्रिक्स काय येईल 2 2 = 4, 2 3 = 6, 4 2 = 8, त्याच्यानंतर 7 2 = 14. ठीक आहे. हा आला आपला 2a मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आला 2a मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स. आता बीचं काय आहे की 3b काढायचं आहे. कोणता काढायचं आहे
3 इंटू बी मॅट्रिक्स, मग 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बी काय दिलेलं आहे 1 3 4 6. ठीक आहे. मग बघा आता काय होणार 3 मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12 आणि 3 6 जा 18. ठीक आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स आला 3 बी मॅट्रिक्स. आता काय की 4 आय, 4 इंटू आय. मग बघा 4. आता आय मॅट्रिक्स जो आहे बघा आता इथं काय आहे की हा पण 2 क्रॉस 2चा दिलाय, हा पण 2 क्रॉस 2चा दिलाय आणि खाली इक्वेशन दिलेलं आहे 3a प्लस 3b मायनस 4i. आता बघा इथं जो आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगितला आहे त्याची आपल्याला इथं त्यांनी ऑर्डर दिली का नाही दिली. बट ॲक्च्युली तुम्ही समजून घ्यायचं की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस दोन मॅट्रिक्सची काय राहणार आहे ऑर्डर सेम राहणार आहेत किंवा दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम राहणार आहे त्याच वेळेस काय होऊ शकते ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते बरोबर. तर मग आय मॅट्रिक्स जो आहे तो ऑटोमॅटिक काय आहे 2 क्रॉस 2 ऑर्डरचा आहे. मग 2 क्रॉस 2 ऑर्डरचा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर घेतला आपण तर इथं 1 येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 1 येणार. मग बघा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 1 आहे आणि अदर दॅन डायगोनल एलिमेंट काय आहे 0 आहे. मग हा 4 मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग 4 1 जा 4 आणि 4 इंटू 0 0, 4 इंटू 0 0, 4 इंटू 1 4. ठीक आहे. म्हणजे हा काय आला 4i आला. ठीक आहे 4i काय आला 4 0 0 4. मग आता बघा या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुट करा. मग इक्वेशन काय दिलेलं होतं आपलं काय दिलेलं होतं 2a प्लस 3b मायनस 2c. ठीक आहे. मग आता 2a मॅट्रिक्स काय आहे 4 6 8 आणि 14. त्याच्यानंतर ना प्लसमध्ये बघा 3 9 12 आणि 18 मायनस आता 4i काय आहे 4 0 0 4 आहे. मग बघा आता तुम्ही इथं डायरेक्ट सगळ्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन पण करू शकता. ठीक आहे. तर इथं बघा आता डायरेक्ट करून बघू आपण. हा काय आहे 4 प्लस 3 नंतर ना मायनस 4. ठीक आहे. नंतर 6 प्लस 9 मायनस 0. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा 8 प्लस 12 मायनस 0. त्याच्यानंतर ना 14 प्लस 18 मायनस 4. मग बघा डायरेक्ट केल्यानंतर पण आन्सर येतं. मग फायनल मॅट्रिक्स येणार बघा 4 आणि 3 7, 7 मधून 4 गेले खाली राहिले परत 3. त्याच्यानंतर ना 6 प्लस 9 किती झाले 6, 9 6 15 प्लस 0 आहे मायनस 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 8 आणि 12 20 मायनस 0 20च राहणार. ठीक आहे. 14 प्लस 18 मायनस 4. मग बघा 14 आणि 18, मग 18 आणि 14 किती झाले 14 आणि 14 28 प्लस 4 32 मायनस 4 किती राहील तर परत 28 राहील. ठीक आहे. मग आपल्याला हा फायनल मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे. म्हणजे आपलं जे इक्वेशन होतं 2a प्लस 3b मायनस काय 4i मायनस काय 4i. ठीक आहे. 4 इथं काय आहे i. ठीक आहे 4i ना 4i इथं पण 4i. मग बघा इक्वल्स टू कोणता मॅट्रिक्स आला 3 15 20 आणि 28. हा काय आला आपला फायनल मॅट्रिक्स आला. ठीक आहे. मग बघा असले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ना. बघा आज अजून असणार आहे हा बघा हा सेम आहे. हा तुम्ही एक होमवर्क करा. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला वेळ भेटला तर आपण सॉल्व्ह करणारच आहे. याच्यात काय करायचं 3a करायचं. ए मॅट्रिक्सला 3 मल्टिप्लाय करायचं मायनस b करून घ्यायचं. त्याच्यानंतर प्लस आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स काय राहील 1 0 0 1 कारण 4 क्रॉसचं 4 येणार आहे आणि हे सगळे कसे 2 क्रॉस 2चे 2 क्रॉस 2चे म्हणून आय पण काय येणार आहे 2 क्रॉस 2चे येणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, हा होमवर्क करायचं तुम्ही. हा पण सेम. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की व्हेरीफाय दॅट ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए. मग आधी काय करायचं, ए प्लस बी करायचा, नंतर बी प्लस ए करायचं. आणि तसं पण आपला कम्युटेटिव्ह लॉनुसार ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए राहतं. ठीक आहे, तर हा एक प्रॉब्लेम तुम्ही वाटलं तर होमवर्क करा. हा सोपाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं, हा ए प्लस बी करायचा आधी, नंतर बी प्लस ए करायचं. ठीक आहे, तर करून दाखवा. बरं जाऊ द्या, हा सॉल्व करू आपण. बघा सोल्युशन. ए मॅट्रिक्स लिहा आधी. बघा आपल्या इथं काय सांगितलं आहे, ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए करायला सांगितलं आहे. ठीक आहे, मग आता एल एच एस घ्या आधी. एल एच एस काय आहे, एल एच एस इक्वल्स टू मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी करायचं आहे. काय करायचं आहे, ए प्लस बी. मग ए प्लस बी करताना बघा पहिले मॅट्रिक्स ए लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे, 3 2 1 -1 0 आणि 4. ठीक आहे, मग बघा प्लस मॅट्रिक्स बी काय -1 -1 3 2 4 2. ठीक आहे, मग बघा ए प्लस बी करून घ्या. ए प्लस बी करताना काय होईल, 3 प्लस -1 2 प्लस -1 हा याच्यासोबत 1 प्लस 3 नंतर -1 प्लस 2 नंतर 0 प्लस 4 आणि 4 प्लस 2 ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता 3 मधून 1 गेला, खाली किती राहिले, 3 प्लस -1 किती येईल, इथं 2 येणार. 2 प्लस -1 1 येणार. 3 प्लस 1 4 -1 प्लस 2 1 4 प्लस 0 4 प्लस 2 6. ठीक आहे, मग हे काय आलं, ए प्लस बी आला. हा काय आला, ए प्लस बी. मग आता आपल्याला काय करायचं आहे, बी प्लस ए फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता आपण राईट हँड साईड घेणार. राईट हँड साईड काय आहे, आर एच एस इक्वल्स टू आर एच एस काय सांगितलं आपल्याला, बी प्लस ए फाइंड आउट करायचं. काय करायचं, बी प्लस ए इक्वल्स टू. मग आधी बी मॅट्रिक्स घ्या. बी मॅट्रिक्स कुठे आहे, -1 -1 3 2 4 2. ठीक आहे, प्लसमध्ये ए मॅट्रिक्स 3 2 1 -1 0 आणि 4. ठीक आहे, मग इक्वल्स टू काय येईल बघा, -1 प्लस 3 -1 प्लस 2 3 प्लस 1 आणि 2 प्लस -1 त्याच्यानंतर 4 प्लस 0 त्याच्यानंतर 2 प्लस 4. ठीक आहे, मग बघा आता मॅट्रिक्स काय येईल फायनल बघा, -1 प्लस 3 किती येणार, -1 प्लस 3 2 येणार. त्याच्यानंतर -1 प्लस 2 1 येणार. 3 प्लस 1 4 आणि 2 प्लस -1 किती येणार 1. त्याच्यानंतर नेक्स्ट 4 प्लस 0 4च येणार आणि 2 प्लस 4 6. मग बघा बी प्लस ए आणि ए प्लस बी दोन्ही पण कसे आले, सेमच आले. कसे आले, सेम. बी प्लस ए मग लिहायचं ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए इक्वल्स टू मॅट्रिक्स काय भेटला, 2 1 4 1 4 आणि इथं लास्टला 6 भेटलं. ठीक आहे, म्हणजेच आपलं काय आहे, एल एच एस इक्वल्स टू आर एच एस आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा, हा काय आहे की सेम मॅट्रिक्स आहे, सेम आहे, फक्त हा 3x3 आहे. मग याला काय करायचं, पहिले ए मॅट्रिक्सला 3 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, ए मॅट्रिक्सला 2 ने मल्टिप्लाय करायचं. स्केलर मल्टिपल काय दिलेलं आहे 2 आणि त्याच्यानंतर इथं
इथं दिलेलं आहे 3b. मग बघा आता 3x3 आहे म्हणून सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे, सोल्युशन. मग आता पहिले काय करायचं, 2a फाइंड आउट करायचं. 2a, मग 2a कसं येईल, 2 इंटू मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स काय आहे, 1 2 3 0 4 5 7 8 आणि 9. ठीक आहे, हा काय आला, मॅट्रिक्स ए आला. मग आता बघा हा स्केलर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 2 2 4, 2 3 6. ठीक आहे, 2 3 6. मग बघा आता 2 गुणिले 0 0, 2 गुणिले 4 8, 2 गुणिले 5 10, 2 गुणिले 7 14, 2 गुणिले 8 16 आणि 2 गुणिले 9 18. ठीक आहे, हा आला 2a. आता आपल्याला फाइंड आउट करायचं 3b, 3 आणि b. मग बघा आता इथं काय होणार, 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बी काय आहे, 2 0 3 4 0 -1 2 3 1. ठीक आहे, मग बघा आता 3 मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. 3 दुणे 6, 3 0 0, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 0 0, 3 1 3 पण मायनस साईन आहे, -3. त्याच्यानंतर 3 दुणे 6, त्याच्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 1 3. मग बघा आता हा मॅट्रिक्स भेटला आपल्याला 2a आणि हा काय भेटला 3b. आपल्याला इक्वेशनमध्ये काय सांगितलं आहे की 2a मायनस 3b करा. मग आता हे दोन मॅट्रिक्स एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करायचे. मग सगळ्यात पहिले लिहा 2a मॅट्रिक्स, 2 4 6 0 8 10, त्याच्यानंतर ना 14 16 18. ठीक आहे, हा झाला 2a मॅट्रिक्स. मायनस 3b मॅट्रिक्स, 3b काय 6 0 9 12 0 -3 6 9 3. ठीक आहे, मग आता मायनस करा. मायनस करताना बघा 2 -6 2 -6 4 -0 4 -0 6 -9 6 -9. ठीक आहे, मग नंतर ना नेक्स्ट लाईनमध्ये काय होणार, 0 -12 काय होणार, 0 -12. त्याच्यानंतर ना नेक्स्ट 8 -0 8 -0. त्याच्यानंतर ना 10 -3 10 -3. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 14 -6 14 -6 16 -9 16 -9 आणि 18 -3 18 -3. मग बघा फायनल मॅट्रिक्स जो आहे तो काय भेटन, 2a - 3b इक्वल्स टू काय बघा आता 6 मधून 2 गेले म्हणजेच काय 2 -6 -4. त्याच्यानंतर ना 4 -0 4 6 -9 -3 12 -0 0 -12 -12 8 -0 +8 -3 सॉरी 10 -3 म्हणजेच 10 + 3 किती होणार 13. आणि 14 -6 14तून 6 गेले 8. त्याच्यानंतर ना 16 -9 मग 6 आणि 3 समजा नाही का 7. त्याच्यानंतर ना 18 -3 15. किती आला हा मॅट्रिक्स 4 -4 4 -3 12 -12 8 13 8 7 15. आपल्याला हा 3x3 वाला मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे, आता बघा याच्यानंतर नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट सेमच आहे. याच्यामध्ये काय करायचं 2a करायचं आधी प्लस एक्स. आता बघा इथं हा थोडासा वेगळा आहे, एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. काय करायचं एक्स मॅट्रिक्स. ठीक आहे, सोल्युशन काढू आपण. बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला,
इफ ए इक्वल्स टू धिस मॅट्रिक्स दिलेला आहे, बी इक्वल्स टू हा मॅट्रिक्स दिलेला आहे. मॅट्रिक्स काय आहे 3 - 2 - 1 4. मग फाइंड द मॅट्रिक्स एक्स. एक्स काय एक मॅट्रिक्स आहे सच दॅट 2a प्लस एक्स इक्वल्स टू काय आलं 3a आलं. काय आलंय एक मिनिट थांबा चेक करून घेतो, कारण की इथं 3b पुढं ए नाही. ठीक आहे, टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. एक मिनिट चेक करून घेऊ आपण. पेपर मधला प्रॉब्लेम वाटतो तो. तो काय आहे 3b इथं. ठीक आहे, काय आहे 3b. एक मिनिट आपण चेंज करून घेऊ. इथं काय आहे 3b आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा काय आहे 3b आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे 2a प्लस एक्स इक्वल्स टू काय आलेलं आहे 3b आलेलं आहे. मग बघा आता हा जर एक्स इकडं काय हा एक्स इकडं प्लस आहे, किंवा हा 2a इकडं प्लस इकडे आले काय होईल मायनस होईल. काय होईल मायनस होईल. आणि मॅट्रिक्स जो एक्स मॅट्रिक्स राहणार आहे तो काय भेटेल आपल्याला इक्वल्स टू 3b मायनस 2a भेटन. काय भेटन 3b मायनस 2a. मग आता 3b मायनस 2a काढायचं. मग बघा आता 3 इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय आहे 3 - 2 - 1 आणि 4 आहे. त्याच्यानंतर मायनस 2 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय आहे 2 - 1 4 आणि 3. मग बघा हे स्केलर मध्ये पहिले मल्टिप्लाय करून घ्या मध्ये. मग काय होणार 3 3 9 3 2 6 पण मायनस 6 येईल. 3 1 3 पण मायनस 3 येणार. 3 चौक 12. ठीक आहे, मायनस बघा इथं काय होईल 2 2 जा 4. नंतर बे 1 बे पण इथं मायनस आहे म्हणजे -2. 4 2 8 आणि बे 3 6. मग बघा आता ह्या दोन मॅट्रिक्स मधून काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन करताना काय होईल 9 - 4. सबस्ट्रॅक्शन करताना क्रायटेरिया राहतो की त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. आणि नंतर काय आहे की करस्पॉन्डिंग पोझिशनचं एलिमेंट करस्पॉन्डिंग पोझिशनच्या एलिमेंटमधून मायनस करायचं. मग इथं काय होणार -6 -2. त्याच्यानंतर -3 -8 -3 -8. त्याच्यानंतर 12 -6. ठीक आहे, इथं साईन कन्व्हेन्शन चुकवायचं नाही तर मग तुमचं आन्सर चुकणार आहे. ठीक आहे, मग 9 मधून 4 गेले 5. आता -6 बघा हा -6. आता हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. आणि इथं प्लस किती येणार आहे 2. मग हे किती येईल -4 येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर -3 -8 -11. त्याच्यानंतर 12 -6 किती येणार 6 येणार. ठीक आहे, मग आपल्याला हा जो एक्स मॅट्रिक्स आहे तो भेटला बघा 5 - 4 -11 6. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता बघा इथं काय आहे की 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे 3x3 चे 3 मॅट्रिक्स दिलेले. किती दिलेले 3. आणि देन फाइंड इथं काय सांगितलं बघा ए हा दिलाय बी हा दिलाय सी हा दिलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर देन फाइंड मॅट्रिक्स डी सच दॅट. काय सांगितलंय सच दॅट. ठीक आहे, इथं हे सच दॅट 2a - 3b - d इक्वल्स टू सी. काय 2a - 3b - d इक्वल्स टू सी. आणि आपल्याला डी मॅट्रिक्स फाइंड करायचं. काय करायचं आहे डी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. मग बघा सोल्युशन कसं येईल सोल्युशन. मग सगळ्यात पहिले 2a - 3b - d इक्वल्स टू काय मॅट्रिक्स सी आहे. मग हा डी इकडे काय मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस होईल. आणि हा सी इकडे काय पहिल्या बघा 2a - 3b इक्वल्स टू सी प्लस डी. ठीक आहे, मग आता काय की हा सी इकडे प्लस इकडे आले काय होईल मायनस होईल. मग बघा आपण काय लिहू शकतो मग डी इक्वल्स टू 2a -
3b प्लस सॉरी मायनस सी. मग बघा या इक्वेशनमध्ये काय करायचे, व्हॅल्यू पुट करायचे. मग व्हॅल्यू जर पुट केलं तर आपण बघा आता 2a, मग सगळ्यात पहिले 2a लिहा, 2 इंटू ए. मग इथं काय 1 3 2 -1 2 0, इथं 4 0 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा -3 इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला 1 0 0 1 0 0 1 2 0 1 2 0, नंतर 1 0 3. ठीक आहे. नंतर मायनस सी मॅट्रिक्स आहे जरी दिल्या. मग सी मॅट्रिक्स किती आहे 2 1 2 2 1 2. त्याच्यानंतर 2 2 1 1 2 2. ठीक आहे. मग बघा आता हे स्केलर पहिले मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाय केल्यानंतर ना बघा मॅट्रिक्स जो फर्स्ट आहे तो कोणता 2a मॅट्रिक्स काय येईल, 2a मॅट्रिक्स येईल बघा 2, मग बे 1 बे, बे 3 6. ठीक आहे. बे 4 8, सॉरी बे 2 4, बे 1 बे पण -2 येईल. ठीक आहे. बे 1 बे, बे 2 4. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 2 गुणिले 0 0च होणार, 4 2 8. त्याच्यानंतर ना 0, नंतर 3 2 6. मग हा आला 2a मॅट्रिक्स मायनस. आता इथं 3ने मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक एलिमेंटला. मग इथं काय येणार 3 0 0 3, 3 2 6, नंतर ना परत 0, 3 1 3. त्याच्यानंतर ना 3 0 0 आणि 3 3 9. मग इथं काय होईल परत मायनस, पुढचा मॅट्रिक्स तसाच. ठीक आहे. मग हा काय आहे 2 1 2 2 2 1 1 2 2. ठीक आहे. मग बघा आता यांच्यामध्ये काय करायचं, सगळ्यांमधूनच सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट काय करायचं, करस्पॉन्डिंग एलिमेंटमधून मायनस करायचं. 2 -3 -2. बघा हा 2, हा 3 आणि हा 2. मग 2 -3 -2. त्याच्यानंतर 6 -0 -1. नंतर 4 -0 -2. ठीक आहे. त्याच्यानंतर -2 -3, नंतर -2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 4 -6 -2. त्याच्यानंतर काय होईल 0 0 -1. नंतर नेक्स्ट बघा 8 -3 -1. त्याच्यानंतर 0 0 0 0 -2. त्याच्यानंतर 6 -9 6 -9 -2. ठीक आहे. आणि तो जो फायनल मॅट्रिक्स येणार तो काय येईल मग इथं बघा, फायनल मॅट्रिक्स येईल इथं आपण लिहून घेऊ. तो येणार बघा 2a -3b -c इक्वल्स टू डी. मग डी मॅट्रिक्स काय येणार आहे, डी इक्वल्स टू बघा डी इक्वल्स टू येणार. मग बघा 2 -3 -2 म्हणजे -5 आणि 2 किती येणार -3 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 6 -0 -1. मग मायनस मायनस काय होईल प्लस होणार, म्हणजे तिथं काय येणार सॉरी मायनस काय येणार 5 येणार. काय येणार -5. 6 -1 जर केलं तर 5 येणार. 4 -2 किती येणार 2 येणार +2. त्याच्यानंतर -3 -2 -3 -2 म्हणजे -4 -7 इथं आलं -7. त्याच्यानंतर 4 -6 -2 -2 -4. त्याच्यानंतर 0 -0 -1 परत इथं -1 येणार. त्याच्यानंतर 8 -3 5 5 -1 4. त्याच्यानंतर 0 -0 0 0 -2
-2, त्याच्यानंतर 6 - 9 किती येणार -3, -3 -2 -5. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स आला डी मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आला? हा डी मॅट्रिक्स आला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे समजलं सगळ्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपल्याला हा रूल ऑफ इक्वेलिटीनुसार सॉल्व्ह करायचा. कशानुसार सॉल्व्ह करायचा? रूल ऑफ इक्वेलिटी. मग बघा आता सोल्युशन. मग सगळ्यात पहिले काय दिलेले आपल्याला? 2 मॅट्रिक्स दिलेले. ठीक आहे. मग 2 मॅट्रिक्स इथं काय सांगितली? ॲडिशन सांगितली. तर मग पहिले ती मॅट्रिक्स ॲज इट इज लिहा. 2x + x. 1 मिनिट थांबा, इथं 2x नाही, सॉरी, फक्त 2 आहे. इथं काय आहे? फक्त 2 आहे. ठीक आहे. 2x + x आहे. काय आहे? 2x + x. ठीक आहे. हा 2, हा x डिलीट करू. मग बघा 2x + x - 1 इथं दिलेलं आहे -1 3. त्याच्यानंतर बघा 0 y इथं दिलेलं आहे z 4 1 3. त्याच्यानंतर प्लस सेकंड मॅट्रिक्स सांगितलं आहे. हा काय 1 + x 2 3. नंतर 0 1 + y आणि हा 4 2 3 आणि 5. ठीक आहे. इक्वल्स टू काय दिलेलं आहे? 6 1 6 0 - 1 6 6 4 8. ठीक आहे. मग आता बघा, आता इथं दिलेलं आहे बघा. ठीक आहे. मग आता काय करायचं? ह्या 2 मॅट्रिक्सची ॲडिशन करायची. 2 मॅट्रिक्सची जर ॲडिशन केली तर काय होईल? करस्पॉन्डिंग एलिमेंट एकमेकांमध्ये ॲड करायची. तर काय येईल? 2 + x + 1 + x + 1 + x. नंतर -1 + 2 -1 + 2. नंतर 3 + 3 3 + 3. ठीक आहे. थ्री प्लस 3. मग 4 प्लस सॉरी 0 + 0 0 + 0. त्याच्यानंतर y + 1 + y z + 4 z + 4. नंतर 4 + 2 4 + 2 1 + 3 आणि 3 + 5 3 + 5 इक्वल्स टू हा मॅट्रिक्स तसाच. ठीक आहे. हा काय आहे? 6 1 6 0 - 1 6. नंतर इथं काय येईल? 6 4 8. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होईल? मग बघा x + x सॉरी इथं 1 + x आहे. हा काय 1 + x 1 + x. बघा बघा x + x 2x आणि 2 + 1 3. म्हणजे इथं काय येणार? 3 + 2x. त्याच्यानंतर -1 + 2 काय येईल? इथं 1 येईल. त्याच्यानंतर इथं 3 + 3 6 0 + 0 0. y + 1 1 + y. ठीक आहे. म्हणजेच 2y + 1 2y + 1 z + 4 तसाच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे? 4 आणि 2 6 3 आणि 1 4. त्याच्यानंतर 3 आणि 5 8. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स कंप्लीट झाला. इक्वल्स टू समोरचा मॅट्रिक्स तसाच. हा काय आहे? 6 1 6 0 - 1 6 6 4 8. मग बघा ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय आहे की हा जो पोझिशनचा एलिमेंट राहणार आहे तो याच्या इक्वल्समध्ये राहणार. ठीक आहे. त्यानंतर हा जो एलिमेंट आहे z + 4 तो कशाच्या इक्वलमध्ये राहणार आहे? ह्याच्या इक्वलमध्ये राहणार आहे. आणि हा जो 2y + 1 आहे तो काय राहणार आहे? या -1च्या इक्वलमध्ये राहणार आहे. ठीक आहे. मग बाकीचं बघा इथं 1 आहे
इथं 6 आहे, इथं पण 1, इथं 6, इथं 0, इथं 6 4 8 0 6 4 8. ठीक आहे. मग खाली लिहायचं ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटी, ॲज पर रूल ऑफ इक्विलिटी, इक्विलिटी. ठीक आहे. मग काय आहे की 3 + 2x इक्वल्स टू काय आलं 6. त्याच्यानंतर ना 2y + 1 इक्वल्स टू -1. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना z + 4 इक्वल्स टू किती आलं 6. मग बघा आपण जर हे सॉल्व केलं इथं काय होणार 2x इक्वल्स टू 6. आता हा इकडे प्लस इकडे आले काय होईल मायनस होईल. आणि इथं x इक्वल्स टू किती येईल मग 3. आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आले काय होईल डिवाइड होईल 3/2. त्याच्यानंतर इथं 2y. ठीक आहे. तर हा जो 2y हा 2y काय आहे 2y इक्वल्स टू -1 आणि हा +1 इकडे आले काय होईल -1 होईल. म्हणजे इथं y इक्वल्स टू काय येईल -2 आणि अपॉन 2 म्हणजेच y इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला 1. त्याच्यानंतर ना बघा -1 भेटेल सॉरी -1. मग आता z मग z इक्वल्स टू काय येईल 6 - 4 कारण की हा जो 4 इकडे काय आहे इकडे काय आहे प्लस इकडे आले काय होईल मायनस होईल. म्हणजे z इक्वल्स टू किती आलं आपलं 2 आलं. मग बघा आपल्याला x इक्वल्स टू 3/2 y इक्वल्स टू -1 आणि z इक्वल्स टू 2 आलं. ठीक आहे. मग बघा आपल्याला XY Z ची व्हॅल्यू भेटतं. ठीक आहे. असला प्रॉब्लेम पेपरला आला होता. ठीक आहे. किती मार्कासाठी 4 मार्कासाठी XY Z ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपण याच्यामध्ये काय केलं ॲडिशन केली आणि रूल ऑफ इक्विलिटी यूज केला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं काय सांगितलं इफ a इक्वल्स टू 3 9 -1 3 आणि शो दॅट A² इज ए नल मॅट्रिक्स. A² इज ए नल मॅट्रिक्स. ठीक आहे. इज नल मॅट्रिक्स सांगितलंय. आता A² काढायसाठी काय करावं लागेल सपोज आपल्याला जर एचा स्क्वेअर काढायचा असला तर काय करावं लागेल A² इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण A × A लिहू शकतो. म्हणजेच काय की मॅट्रिक्स A × मॅट्रिक्स A करायचं. काय करायचं मॅट्रिक्स Aचं मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स A सोबत करायचं. मॅट्रिक्स A काय दिलेलं आहे 3 9 -1 -3 इंटू पुन्हा A मॅट्रिक्स काय आहे 3 9 -1 -3. मग बघा यांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो फर्स्ट रो काय करतो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करतो. मग फर्स्ट रो कुठं आहे इथं आहे आणि फर्स्ट कॉलम कुठं आहे इथं आहे. ठीक आहे. यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग बघा मॅट्रिक्स काय येईल 3 × 3 प्लस 9 × -1. एक मिनटं ब्रॅकेट टाकू आपण असं नको लिहायला मग याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे. मग बघा 3 × 3 प्लस 9 × -1. ठीक आहे. हा झाला फर्स्ट एलिमेंट. आता सेकंड एलिमेंटसाठी काय करायचं फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 3 × 9 प्लस 9 × -3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता सेकंड काय करायचं सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो ही आहे आणि फर्स्ट कॉलम हा आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं यांचं मल्टिप्लिकेशन इथं काय पहिले -1 इथं काय -1 इंटू फर्स्ट एलिमेंट इथं 3 फर्स्ट एलिमेंट काय इथं 3 प्लस -3 इंटू -1. त्याच्यानंतर ना आता सेकंड रो सेकंड कॉलम. मग सेकंड कॉलममध्ये बघा सेकंड रोमध्ये फर्स्ट एलिमेंट -1 इंटू 9 प्लस -3 इंटू -3. मग हा झाला मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा मॅट्रिक्स काय येतो बघू आपण 3 × 3 = 9 प्लस 3 × 3 पण इथं -9 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 9 × 3 = 27
प्लस 9 त्रिक 27, पण हा -27 येणार कारण की तिथं 3ला मायनस साईन आहे. मग 3 एक 3 म्हणजे हा -3 प्लस -3 इंटू -1 +3 येणार. बघा -3 इंटू -1 जर केलं तर मायनस मायनस कट होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होईल आणि इथे येणार आहे 3. मग तसंच इथं बघा आपण 3 लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना -1 इंटू 9, -1 इंटू 9 काय येईल? काय येईल? -9 येईल. काय येईल? -9 प्लस -3 इंटू -3, -3 इंटू -3 काय येईल? +9 येईल. ठीक आहे. मग बघा आता यांचं जर आपण फाइंड आउट केलं ते 9 प्लस -9 म्हणजे तिथं 1 येणार. काय येणार? 1 मिनटं बघा, 3 त्रिक 9, 9 एक 9, 3 1 मिनटं थांबा, आपण चेक करून घेऊ. मॅट्रिक्स चुकला तर नाही ना? नल मॅट्रिक्स यायला पाहिजे. ठीक आहे. बघा 9 प्लस 9 मायनस 9 काय होतं? 0. काय होतं? 0. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 27 प्लस 27 मायनस 27 0, -3 प्लस 3 0 आणि -9 प्लस 9 0. मग बघा आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटला? नल मॅट्रिक्स. मग लिहायचं खालून, खाली लिहायचं A² इक्वल्स टू 0 0 0 0 इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. काय लिहायचं? इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. ठीक आहे. हे काय आलं? नल मॅट्रिक्स आलं. आपल्याला काय भेटलं? नल मॅट्रिक्स भेटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा नेक्स्ट. तर नेक्स्टमध्ये पण काय करायचं? A इंटू B करायचं आणि त्याचं काय भेटलं पाहिजे? नल मॅट्रिक्स भेटलं पाहिजे. तुम्ही काय करायचं? हा सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. याच्या पुढचं कोणता बघू द्या एकदा. ठीक आहे. हा सॉल्व्ह करून दाखवतो. मग बघा आता फर्स्ट आपल्याला मॅट्रिक्स काय दिलेला आहे? ए मॅट्रिक्स दिला आहे आणि बी मॅट्रिक्स दिला आहे. A इंटू बी फाइंड आउट करायचं. मग बघा A इंटू बी, मग काय येणार? पहिले ए मॅट्रिक्स येणार. मग आता मल्टिप्लिकेशन करताना सगळ्यात पहिले फर्स्ट कंडिशन काय आहे की त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर लिहून घ्यायची. ऑर्डर काय इथं? याची 2x2 ऑर्डर इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? बी मॅट्रिक्सची ऑर्डर पण इथं 2x2 आहे. मग बघा पहिल्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ कॉलम किती आहे? 2 आहे. आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रो कसे आहे? ते पण 2च आहे. म्हणजे हे काय आहे? सेम आहे. हे काय आहे? सेम आहे. म्हणजे त्यांचं काय होऊ शकते? मल्टिप्लिकेशन होऊ शकते. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना जो A इंटू बी मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर काय येईल? त्याची ऑर्डर बघा A इंटू बी केल्यानंतर ना बघा इथं काय राहिला? हा 2 आणि इथला हा 2, म्हणजेच 2x2 मॅट्रिक्स काय येणार? त्याची ऑर्डर येणार आहे. आता बघा इथं दोन्ही पण 2x2 होते म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन पण 2x2 मॅट्रिक्स येणार होतं. ठीक आहे. पण जर इथं मल्टिप्लिकेशन करताना ऑर्डर वेगवेगळे असेल तुम्ही चेक करून घ्यायचं. पहिल्यामधल्या नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्यामधल्या नंबर ऑफ रो सेम असेल तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. अदरवाईज मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का? नाही होऊ शकत. ठीक आहे. मग बघा आता सोल्युशन. सोल्युशन करताना ए मॅट्रिक्स पहिले लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे? 4 2 8 आणि इथं 4. ठीक आहे. मग बघा बी मॅट्रिक्स काय आहे? 2 6 -4 -12. ठीक आहे. मग आता मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे. मग बघा फर्स्ट रो कोणती आहे? तर ही आहे. कोणती आहे? फर्स्ट रो ही आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट कॉलम हा आहे. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 4 आणि 2. म्हणता हे आपण ठीक आहे. मग फर्स्ट रो ही आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट कॉलम आहे. मग बघा फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस 2 इंटू -4 2 इंटू -4. त्याच्यानंतर ना बघा आता फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू काय? 6 प्लस
2 इंटू -12, ठीक आहे. त्याच्यानंतरनं 8 इंटू, आता बघा आता आपल्याला काय घ्यायचं, सेकंड रो घ्यायची आणि फर्स्ट कॉलम घ्यायचं. मग सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 8 आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे 2 प्लस 4 इंटू -4, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा सेकंड रो सेकंड कॉलम, मग सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 6, म्हणजे इथे येणार 8 इंटू 6 प्लस 4 इंटू -12. मग बघा आपल्याला मॅट्रिक्स भेटेल आता 4 दुने 8 प्लस -8, कारण की इथं 4 दुने 8 होतं, मायनस साईन आहे, ठीक आहे. साईन चौक 24 प्लस 12 दुने 24, पण 12ला इथं मायनस साईन आहे. 8 दुने 16 प्लस 4 चौक 16, पण इथं -16 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 8 सक 48 प्लस इथं 12 चौक 48, ठीक आहे, पण त्याला -48 येईल कारण की 12ला मायनस साईन. मग बघा आता इथं +8 -8 0 प्लस 24 -24 0 प्लस 16 -16 काय होणार 0 आणि प्लस 48 -48 0, ठीक आहे. म्हणजे काय आलं, नल मॅट्रिक्स आला. मग लिहायचं खाली इथं B is equals to 0 0 0 0 आणि इक्वल्स टू नल मॅट्रिक्स, ठीक आहे. मग आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं, AB इज ए नल मॅट्रिक्स, ठीक आहे. मग ते प्रूव्ह झालं. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट तुम्हाला हा होमवर्क, हा काय होमवर्क, इथं काय A इंटू B करायचं आहे, फक्त काय करायचं आहे A इंटू B. मग काय की इथं सेम तेच A ला B ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट, आता इथं काय सांगितलंय, 1 मिनिट पाणी पिणे. तर बघा इथं काय आहे की आपण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम घेऊ आधी. इथं सगळेच प्रॉब्लेम दिलेले. एक मिनिट, जे पेपरला आलेले प्रॉब्लेम ते घेऊ आपण आधी. हे बघा हा एक प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, हा घेऊ. आता हा काय आहे, इथं सांगितलंय फाइंड काय XYZ इफ
ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे मॅट्रिक्स 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस स्केलर मल्टिपल दिलेलं आहे इथं 2, नंतर मॅट्रिक्स दिला आहे 3 0 2 1 4 5 2 1 0 आणि ब्रॅकेट कंप्लीट. नंतर दिलेलं आहे 1 2 3 कॉलम मॅट्रिक्स दिलं आहे, त्याच्यानंतरनं इक्वल्स टू एक्स वाय झेड दिलेलं आहे. मग बघा याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 3, याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 3, याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 1 आणि याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 1. मग बघा आता सगळ्यात पहिले काय करायचं सोल्युशन. सोल्युशनमध्ये बघा आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घ्या आधी. मग काय दिलेलं आहे 1 3 2 2 0 1 3 1 2 हा एक मॅट्रिक्स दिला आहे प्लसमध्ये काय सांगितलं आहे 2 इंटू मॅट्रिक्स दिलेलं आहे. मॅट्रिक्स काय आहे 3 0 2 1 4 5 2 1 0. ठीक आहे. आणि इथं दिलेलं आहे ब्रॅकेट आणि परत इथं एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 आणि इक्वल्स टू काय दिलेलं आहे एक्स वाय झेड. मग बघा इथं पहिले काय करायचं या स्केलरनी मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय करायचं पहिले स्केलरनी मल्टिप्लाय करायचं. मग स्केलरनी जर मल्टिप्लाय केलं हा मॅट्रिक्स तसाच राहील. आता इथं काय याला तसंच ठेवा 1 3 2 2 0 1 3 1 आणि इथं 2. ठीक आहे. प्लस हा स्केलर मल्टिप्लाय करा 3 दुने 6 2 गुणिले 0 0 जाणार 2 गुणिले 2 4 2 गुणिले 1 2 2 गुणिले 4 8 2 गुणिले 5 10 होणार 2 गुणिले 4 2 गुणिले 2 4 2 गुणिले 1 2 आणि 2 गुणिले 0 0च राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हा ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला इथं काय करायचं 1 2 3 तसेच राहणार. ठीक आहे. आणि इक्वल्स टू एक्स वाय झेड. मग आता पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेट सॉल्व करताना काय करशाल ठीक आहे याला थोडंसं व्यवस्थित काढू परत. ठीक आहे. हा व्यवस्थित काय काढता येत नाही. तर बघा आता यांची काय करायची पहिले ॲडिशन करायची. मग ॲडिशन करताना एक सिंगल मॅट्रिक्स भेटेल. मग 1 + 6 7 3 + 0 3 2 + 4 2 + 4 किती येणार 4 येणार 6 येणार. किती येणार 6. नंतर 2 + 2 4 0 + 8 8 1 + 10 11 3 + 4 7 होणार. त्याच्यानंतर 1 + 2 1 + 2 किती येणार 3 आणि 2 + 0 2. मग आपल्याला हा 3 क्रॉस 3 मॅट्रिक्स भेटला. हा इथं 1 2 3 तसाच. ठीक आहे. इक्वल्स टू काय एक्स वाय झेड. मग आता बघा इथं याची जी ऑर्डर आहे ही ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3 आहे आणि याची ऑर्डर 3 क्रॉस 1 आहे. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ रो 3 आहे, नंबर ऑफ कॉलम पण 3 आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रो 1 2 3 मग कॉलम एकच आहे आणि इथं हा 3 क्रॉस 1 आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं या दोघांची मल्टिप्लिकेशन करताना काय की याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम राहणार तेवढ्या रो याच्यामध्ये असल्या पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला एक मॅट्रिक्स भेटणार नंतरनं मल्टिप्लिकेशन केल्यावर करायचं. आता मल्टिप्लिकेशन करताना ती फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मग 7 × 1 प्लस 3 × 2 3 × 2 प्लस 6 × 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे की सेपरेट ब्रॅकेट लिहायचं मल्टिप्लिकेशनचं साईन लिहायचं नाही. ठीक आहे. कारण की जर तिथं जर काय की मायनस साईन वगैरे जर असेल तर मल्टिप्लिकेशन करताना कॅल्क्युलेशन चुकू शकतो. म्हणून काय करायचं प्रत्येक वेळेस ब्रॅकेट टाकायचं तुमचं पण चुकणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता
नेक्स्ट आता बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग आता इथं काय आहे की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलम नाहीच, त्याच्यामुळं तेवढंच येणार. नंतर इथं परत सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 4 आणि फर्स्ट एलिमेंट इथं 1 प्लस 8 इंटू 2 त्याच्यानंतर 11 इंटू 3 प्लस 11 इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 7, सेकंड इथं फर्स्ट एलिमेंट आहे 1, त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 2 त्याच्यानंतर 2 इंटू 3 ठीक आहे. मग हा ब्रॅकेट म्हणजे हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बाहेरचा एक आपला कोणता राहिला इक्वल्स टू एक्स वाय झेड. ठीक आहे, एक्स वाय झेड. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट काय भेटेल आपल्याला. आता बघा 7 इंटू 1 7 प्लस 3 दुने 6 आणि 6 3 18. त्याच्यानंतर 4 1 4 प्लस 8 8 दुने 16. त्याच्यानंतर प्लस 11 3 33. त्याच्यानंतर 7 1 7 प्लस 3 दुने 6 प्लस काय येईल 2 दुने 2 त्रिक 6. ठीक आहे. आणि इक्वल्स टू एक्स वाय झेड ठीक आहे. हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा 6 18 आणि 6 24 24 आणि 6 31. काय होणार 31. त्याच्यानंतर 16 आणि 4 20 आणि 20 आणि 33 53. त्याच्यानंतर 7 6 आणि 6 12 12 आणि 7 19. किती 19. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटीनुसार काय आहे वाय आणि झेड. ठीक आहे. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटीनुसार काय होणार की हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट याच्या इक्वलमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हा एलिमेंट ह्याच्या इक्वलमध्ये असणार आहे, हा एलिमेंट ह्याच्या इक्वलमध्ये असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्याच्यानुसार एक्स वाय झेडची व्हॅल्यू काय भेटेल. मग बघा एक्स इक्वल्स टू 31 वाय इक्वल्स टू 53 त्याच्यानंतर झेड इक्वल्स टू 19. काय भेटेल 19. ठीक आहे. आता बघा एक तर हे सेव्ह करतो. मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. ठीक आहे सेव्ह झालं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा हा. आता इथं काय सांगितलं आहे हा तुम्ही होमवर्क करा. ठीक आहे. कारण की ए इक्वल्स टू दिलेलं आहे 1 2 -2 3 बी इक्वल्स टू दिलेलं आहे 2 1 2 3 त्याच्यानंतर सी दिलेलं आहे -3 1 2 0. मग आता इथं काय सांगितलं आहे प्रूव्ह दॅट ए इंटू बी ब्रॅकेटमध्ये म्हणजे पहिले काय करायचं ए बीला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतर तो जो मॅट्रिक्स येईल त्याला सीने मल्टिप्लाय करायचं. नंतर आता काय की ए ब्रॅकेटमध्ये दिलेलं बी सी, मग पहिले बी सीला एकमेकांना मल्टिप्लाय करायचं, नंतर ते एला मल्टिप्लाय करायचं. तो जो मॅट्रिक्स भेटणार आहे तो काय राहील या दोघांच्या इक्वलमध्ये राहील. ठीक आहे. हे होमवर्क करा. त्याच्यानंतर हा एक मॅट्रिक्स आहे बघा. तर जर आपण तिथं नाही का ए इंटू ए केलं होतं तसं त्याच्यामध्ये काय करायचं ए इंटू ए करायचं. काय करायचं ए इंटू ए. मग ए इंटू ए करा. मग काय करायचं इथं ए इंटू ए म्हणजेच काय ए स्क्वेअर आहे. आणि ए इंटू ए केलं तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटेल. काय भेटेल आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरं ठीक आहे मी हे सॉल्व करून दाखवतो कारण की हा 3x3 आहे.
मग बघा सोल्युशन. मग आपल्याला दिलेलं आहे a² इक्वल्स टू आय फाइंड आउट करायला सांगितलं. मग बघा एल एच एस काय आहे a² काय a² इक्वल्स टू ए इंटू ए करायचं. मग ए मॅट्रिक्स काय आहे ए मॅट्रिक्स आहे बघा 0 1 -1 4 -3 4 नंतर 3 -3 आणि 4. ठीक आहे. मग बघा आता सेम परत ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स लिहायचं परत ए इंटू ए करायचं ना आपल्याला. ठीक आहे ए इंटू ए. मग बघा मॅट्रिक्स ए मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लिकेशन करताना काय होईल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो कोणती आहे मग बघा फर्स्ट रो ही आहे आणि फर्स्ट कॉलम ही आहे. ठीक आहे. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा. मग बघा इथं काय होईल 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 1 सॉरी 1 इंटू 4 नंतर न प्लस -1 इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता फर्स्ट रो सेकंड कॉलम कोणता आहे हाय. ठीक आहे. मग बघा आता सेकंड कॉलम आपण इथं घेणार आता 0 इंटू 1 प्लस 1 इंटू -3 प्लस त्याच्यानंतर ना -1 इंटू -3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता फर्स्ट रो थर्ड कॉलम मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट काय आहे तर बघा फर्स्ट एलिमेंट जो आहे तो आहे 0 इंटू -1 प्लस काय 1 इंटू 4 प्लस -1 इंटू -1 इंटू 4. ठीक आहे. एक मिनटं. आता हे जे आहे हे आपण थोडंसं इकडे घेऊ. ठीक आहे. एक मिनटं हे सगळं साईडला घेतो. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो कोणती हे आणि फर्स्ट कॉलम कोणता आहे हाय. मग आता काय करायचं यांना मल्टिप्लाय करायचं. मग बघा फर्स्ट एलिमेंट इथं 4 कोणता आहे फर्स्ट एलिमेंट 4 आहे. मग 4 इंटू काय होईल 4 इंटू 0 प्लस -3 इंटू 4 त्याच्यानंतर ना 4 इंटू 3 प्लस 4 इंटू 3 त्याच्यानंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम काय आहे तर सेकंड कॉलम बघा 4 इंटू 1 सेकंड कॉलम काय आहे 4 इंटू 1. ठीक आहे. तर लिहू 4 इंटू 1 त्याच्यानंतर ना -3 इंटू -3 प्लस -3 इंटू -3 त्यानंतर ना प्लस 4 इंटू -3 ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता सेकंड रो थर्ड कॉलम. मग बघा आता सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू -1. एक मिनिट आता इथे दोन्ही पण व्हाईटच कलर येऊ राहिले आपण कलर चेंज करू. ठीक आहे. ठीक आहे ग्रीन कलर घेऊ.
आता बघा फर्स्ट एलिमेंट आहे 4, 4 इंटू -1 प्लस इथं -3 इंटू 4 प्लस इथं 4 इंटू 4, 4 इंटू 4, ठीक आहे. मग बघा हा सेकंड रो पण कंप्लीट झाला. आता काय आहे की थर्ड रोसाठी थर्ड रो घ्यायचं आणि फर्स्ट कॉलम फॉर फर्स्ट एलिमेंट. मग बघा फर्स्ट एलिमेंट काढायसाठी आता इथं परत काय करावं लागेल, 3 इंटू 0 प्लस -3 इंटू 4 प्लस 4 इंटू 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता थर्ड रो सेकंड कॉलम. मग इथं काय आहे की 3 इंटू 1 प्लस -3 इंटू -3. त्यानंतर प्लस 4 इंटू -3, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम जर केलं तर काय येईल, मग बघा इथं 3 इंटू काय -1 प्लस नंतर -3 इंटू 4 प्लस 4 इंटू 4, ठीक आहे. मग बघा आता आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना आता काय मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची. मल्टिप्लिकेशन करा. मग 0 इंटू 0 0 प्लस 4 1 4. त्याच्यानंतर प्लस आता 3 1 3 पण -3 येणार, काय येणार -3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं 1 इंटू 0 0 प्लस -3 इंटू 1 -3 प्लस -3 इंटू -1 काय येणार ते +3 येणार. मायनस काय होतं प्लस होतं, ठीक आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येईल, 1 इंटू -1 हे काय येईल 0, काय येणार आहे 0 प्लस 4 इंटू 1 4 प्लस -1 इंटू 4 इथं काय येईल -4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं पण व्हाईटच कलर आहे. 4 इंटू 0 0 प्लस -3 इंटू 4 -12 प्लस 4 इंटू 3 12, 4 1 4. बघा आता इथं नेक्स्ट 4 1 4 प्लस -3 इंटू -3 -3 इंटू -3 काय होतं, -3 इंटू -3 +9 होणार, काय होणार +9. एक मिनटं बघा इथं बरोबर आहे का, 4 1 4 3 3 9 3 4 12. इथं काहीतरी गडबड झाली, ठीक आहे. हा काय आहे सेकंड रो आणि सेकंड कॉलम 4 इंटू 1 -3 इंटू -3 आणि 4 इंटू -3 म्हणजे 4 3 12 4 3 12. एक मिनिट थांबा. -3 -4, ठीक आहे. बरोबर ते. मग बघा इथं मग 4 3 12 प्लस -12 त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ठीक आहे. मग बघा 4 1 4 पण -4 येईल प्लस 3 4 12 -12 प्लस 4 4 16, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 3 0 0 प्लस इथं काय होणार 3 4 12 -12 कारण 3 ला मायनस साईन प्लस इथं 12, ठीक आहे. 3 1 3 मग 3 प्लस इथं काय येणार -9 प्लस
इथं काय येणार -12 सॉरी मायनस नाही येणार इथं -3 इंटू -3 काय होणार +3 होणार ठीक आहे हे साईन निघून जाणार इथं फक्त 9 येणार ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट लास्टवाला काय आहे मग 3 1 3 -3 प्लस 3 चौक 12 -12 प्लस 4 चौक 16 आणि हा मॅट्रिक्स कंप्लीट होणार ठीक आहे मग आपल्याला बघा फायनल मॅट्रिक्स काय भेटेल मग बघा इथं काय येईल +3 4 3 गेले खाली राहिले 1 त्याच्यानंतर इथं -3 + 3 0 +4 -4 0 त्याच्यानंतर -12 + 12 0 9 4 13 13 - 12 किती येणार इथं 1 त्याच्यानंतर -4 -12 म्हणजे -4 आणि -12 -16 16 + 16 0 त्याच्यानंतर -12 + 12 काय येणार 0 त्याच्यानंतर 9 3 12 मग +12 -12 0 त्याच्यानंतर -3 -12 -15 -15 -16 म्हणजे -15 + 16 किती येणार इथं 1 येणार मग बघा हा काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आला हा काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हा काय होता A² हा A × A A² होता मग लिहायचं खाली हेन्स A² = A × A = आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हेच आपलं काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं ठीक आहे मग इथं काय केलं आपण A × A केलं त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मग बघा आता हा सोपा प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह केला वाटतं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट हा घरून सॉल्व्ह करून आणायचा ठीक आहे घरून म्हणजे होमवर्क इथं काय करायचं पहिले A² करायचं A × A करायचं त्याच्यानंतर 3A फाइंड आउट करायचा प्लस 2i मग i काय घ्यायचे इथं i = 1 0 0 1 आणि इथं सांगितलंय 2i करायचं मग i ला 2 ने मल्टिप्लाय करायचं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इनवर्स हा अजून आपण शिकवायचा इनवर्स ठीक आहे नंतर हा पण आता आपण सॉल्व्ह केलाय सेम असंच ठीक आहे याच्यात पण काय करायचं A × A करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजॉईंट काढायचा हा आपण सॉल्व्ह करणार आहे त्याच्यानंतर बघा इथं आता इथं इक्वेशन दिलेलं आहे ठीक आहे हे पण होमवर्क करायचं आहे पण याच्यात काय करायचं तुम्ही आधी P + Q + R = काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे ठीक आहे काय दिलेलं आहे 0 मग बघा आता काय करायचं 0 मॅट्रिक्स म्हणजे नल मॅट्रिक्स ठीक आहे मग पहिले P लिहायचा Q लिहायचा आणि R लिहायचा मग Q + R करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इकडे काय राहील नल मॅट्रिक्स राहील ठीक आहे मग काय करायचं हा R इकडे न्यायचं ठीक आहे आणि मग तो काय होईल मायनस होईल किंवा हे दोन्ही इकडे न्यायची हे दोन्ही इकडे नेल्यानंतर काय होईल ते नल मॅट्रिक्समधून मायनस होतील तो जो मॅट्रिक्स येणार आहे तो राहणार आहे आपल्या इकडं R मॅट्रिक्स ठीक आहे मग ही एक तुम्ही घरून सॉल्व्ह करा हे नॉन सिंग्युलरचं होणार आहे अजून डिटर्मिनंट फाइंड आउट करायला लागतं त्याचा हा एक प्रॉब्लेम पेपरला आलेला बघा हा बघा याच्यात काय येईल सोल्युशन तर ठीक आहे आता आपण काय आहे की हे उद्या बघू कारण की टाईम झाला आहे ठीक आहे तर आपण आता टुमॉरो बघू ठीक आहे जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली बघा त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ही PDF ठीक आहे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता बाकीचं आपण आता उद्या बघू